सिंह राशीच्या लोकांवर शनीची वक्रदृष्टी पडणार असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जात आहे. येणारे दिवस हे सावधान राहण्याचे आहे, कारण नशिबाची नाही तर संकटांची घंटा वाजू लागली असल्याचंही सांगितलं जात आहे. मग सिंह राशीच्या जीवनात या ध्येयाच्या काळात कोणत्या गोष्टी घडणार आहेत, चला जाणून घेऊया. सिंह राशीच्या लोकांसाठी अडीचकी म्हणजे ध्येया हा काळ नक्कीच सावध राहण्याचा असतो. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्यासाठी धोक्याची घंटा असणार आहे. मागच्या वर्षी 29 मार्च रोजी शनीने जेव्हा कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश केला तेव्हापासून सिंह राशीसाठी शनीची अडीचकी म्हणजे ध्येया अधिकृतपणे सुरू झाली आहे. ही स्थिती ज्योतिषशास्त्रात महत्वाची मानली जाते, कारण शनी आता तुमच्या राशीपासून 8व्या स्थानात भ्रमण करत आहे. हे 2.5-3 वर्ष तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरू शकतात. तुम्ही जेवढ्या धैर्याने या काळाचा सामना कराल तेवढेच तुम्ही 2028 नंतर अधिक शक्तिशाली आणि यशस्वी होऊन बाहेर पडाल. ही वेळ तुम्हाला हरवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी आली असल्याचंही सांगितलं जात आहे. आता ध्येया म्हणजे नेमकं काय आहे, तर जसं आपण परीक्षेच्या आधी खूप अभ्यास करतो जेणेकरून रिझल्ट चांगला येईल, अगदी तसाच हा काळ आहे. शनिदेव तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला शिस्त आणि संयम शिकवत आहे. आता तुमच्या आयुष्यावर याचा काय परिणाम होईल, तर तुम्ही ठरवलेली कामं लगेच पूर्ण न होता थोडा वेळ घेतील. पण लक्षात ठेवा, उशिरा झालेलं काम जास्त टिकणारं असतं. दुसरी गोष्ट, या काळात तुम्हाला समजेल की तुमचे खरे मित्र कोण आहेत आणि कोण फक्त नावापुरतं सोबत आहे. खऱ्या खोट्याची पारख या काळामध्ये होणार आहे. त्याचबरोबर या काळात घडलेला अनुभव हीच तुमची शिदोरी असणार आहे. 2025 पासून ते 2028च्या काळात तुम्ही जे काही शिकाल ते तुम्हाला भविष्यात खूप मोठं यश मिळवून देण्यासाठी मदत करेल. आता यासाठी काही सोपे उपाय आहेत जे तुम्ही करू शकता. ते म्हणजे कोणताही मोठा निर्णय घेताना घाई करू नका, विचार करून पाऊल उचला. दुसरी गोष्ट, शनीला कष्ट करणारी लोक आवडतात. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत की शनी तुम्हाला नक्कीच साथ देईल. तिसरी महत्वाची गोष्ट, डोकं शांत ठेवा आणि कोणाशीही विनाकारण वाद घालू नका. शनीचं हे संक्रमण साधारणपणे 2.5 वर्ष चालतं. 2025 पासून सुरू झालेली ही ध्येया 2027च्या अखेरीस किंवा शनीच्या पुढील राशी परिवर्तनापर्यंत नक्कीच राहणार आहे. हा काळ म्हणजे तुमच्या आयुष्यातील एक रिफ्रेशर कोर्स आहे, जो तुम्हाला भविष्यातील मोठ्या यशाची तयारी करून देतो. आता तुमच्या कुंडलीतील अष्टम शनी हा काय बदल घडवेल बरं, तर जेव्हा शनी 8व्या घरात असतो तेव्हा तो माणसाला अंतर्मुख करतो. तुम्हाला अशा जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील ज्याची तुम्ही आधी कल्पनाही केली नव्हती. दुसरं म्हणजे कामे पहिल्या प्रयत्नात पूर्ण होण्याऐवजी थोड्या विलंबाने होतील. हे तुम्हाला चिकाटी काय असते हे शिकवेल. अष्टम शनी कधी कधी अनपेक्षितपणे वडिलोपार्जित संपत्ती किंवा विम्याचे पैसे मिळवून देण्यासही मदत करतो. जसं आधी सांगितल्याप्रमाणे केतूचं तुमच्या राशीतील वास्तव्य हे तुम्हाला मानसिक गोंधळात टाकू शकतं, पण शनीची ध्येया तुम्हाला वास्तव्याचं भान करून देणार आहे. सुदैवाने या काळात गुरुचं भ्रमण तुमच्यासाठी संरक्षक कवच म्हणून काम करेल. विशेषतः जेव्हा गुरु कर्क आणि सिंह राशीत येईल तेव्हा शनीचा नकारात्मक प्रभाव बऱ्याच अंशी कमी होऊ शकतो. तुमच्यासाठी काही खास गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता. ते म्हणजे ध्येयाचा काळ हा आळस अजिबात सहन करणारा नाहीये, त्यामुळे प्रत्येक कामाचं वेळेनुसार नियोजन करा. सिंह राशीचा स्वभाव राजासारखा असतो, पण शनीच्या प्रभावामुळे तुमचं बोलणं इतरांना टोचू शकतं, त्यामुळे संयम बाळगा. धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. स्वतःसाठी वेळ काढा आणि योगासनं किंवा ध्यान, मेडिटेशन आवर्जून करा. हा काळ तुम्हाला हरवण्यासाठी नाही तर तुम्हाला अधिक कणखर बनवण्यासाठी आला आहे असंही सांगितलं जात आहे, त्यामुळे हार मानू नका. थोडक्यात सांगायचं तर सिंह राशीसाठी ही ध्येया म्हणजे कोळशाचं हिऱ्यात रूपांतर होण्यासारखी प्रक्रिया आहे. सुरुवातीला थोडा दबाव जाणवेल, पण जेव्हा 2027-28 मध्ये तुम्ही यातून बाहेर पडाल तेव्हा तुमची प्रगती अधिक स्थिर आणि कायमस्वरूपी राहील. तुमची जिद्द आणि गुरुची साथ तुम्हाला या संकटातून नक्कीच सुखरूप बाहेर काढेल. कामाच्या ठिकाणी अनेक आव्हानं तुम्हाला या काळात येऊ शकतात, जसे की ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात अचानक कामाचा बोझ हा वाढू शकतो. तुमच्या मेहनतीचं फळ मिळायला विलंब होऊ शकतो. वरिष्ठांशी किंवा सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यताही असते, त्यामुळे बोलण्यावर संयम ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. एवढंच नाही तर या काळामध्ये आरोग्यावर किंवा घराच्या दुरुस्तीवर अचानक खर्च उद्भवू शकतात. या काळात मोठी गुंतवणूक करताना किंवा कोणालाही पैसे उसने देताना दोनदा विचार करा. फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर विनाकारण भीती वाटणं किंवा नैराश्य येणं असे प्रकार सुद्धा तुमच्यासोबत घडू शकतात. झोप पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड वाढू शकते. जोडीदारासोबत किंवा घरातील मोठ्या व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. छोट्या गोष्टीवरून मोठे वाद होणार नाहीत याची काळजी मात्र या काळात घ्या.
हा काळ पोटाचे विकार, सांधेदुखी किंवा जुने आजार पुन्हा वर काढणाराही असू शकतो. त्यामुळे खाण्यापिण्याकडेही दुर्लक्ष अजिबात करू नका. आता यावर काही उपाय आहेत का? तर होय, बचावासाठी काही उपाय आहेत. यामुळे शनीच्या ढेयेचा प्रभाव कमी करता येऊ शकतो. त्यासाठी काय करावं? तर दररोज किंवा किमान शनिवारी हनुमान चालिसाचं पठण करावं. यामुळे शनीचा नकारात्मक प्रभाव कमी होऊ शकतो. शनी मंत्र म्हणावा, जसे ओम शम शनिच्छराय नमः या मंत्राचा जप करावा. गरजू व्यक्तींना काळे तीळ, तेल किंवा काळे कपडे दान करावेत. आणि हा काळ केवळ संघर्षाचा नसून संयम शिकवण्याचा आहे असं म्हणत सकारात्मकता बाळगावी. घाईत कोणतेही मोठे निर्णय अजिबात घेऊ नका. तुमच्यासाठी यशाचा महामंत्र म्हणजे समर्पण आणि योग्य दिशा. हे वर्ष तुम्हाला सांगतं की शनीचं आव्हान तुम्हाला शिस्त शिकवेल, तर गुरुचे पाठबळ तुम्हाला संधी देईल. संकटांचे रूपांतर संधीत करण्याची तुमची नैसर्गिक क्षमता यावर्षी पूर्णपणे कमी येईल. फक्त स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. विशेष म्हणजे प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाला दिवा लावा. गुरुजनांचा आणि मोठ्यांचा आशीर्वाद घेऊनच दिवसाची सुरुवात करा. हे वर्ष तुमच्यासाठी प्रगतीचे आणि परिवर्तनाचे ठरो, हीच सदिच्छा. ही संपूर्ण माहिती सामान्य ज्योतिषीय गृहीतकांवर आधारित आहे. अचूक माहितीसाठी आपल्या जन्मपत्रिकेचे तज्ञांकडून विश्लेषण नक्की करून घ्या. ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकेल. तुमच्या जन्मकुंडलीनुसार तुमचं भविष्य जाणून घ्यायची इच्छा असेल आणि त्यावर सोपे उपाय तुम्हाला हवे असतील तर आत्ताच lokmatbhakti.com वर तुमची डेट ऑफ बर्थ टाका आणि तुमची सविस्तर जन्मकुंडली जाणून घ्या. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.